नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, नॉर्वे नावाचा जो काही देश आहे त्या देशाने या ठिकाणी हिवाळी ऑलिम्पिक 2026च्या मेडल टॅलीमध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे, पहिला क्रमांक मिळवलेला आहे. 1 नंबरला नॉर्वे आहे, 2 नंबरला अमेरिका आहे, 3 नंबरला नेदरलँड आहे, तर 4 नंबरला इटली आहे. तुम्हाला या ठिकाणी टेबलच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर पहा, 1 नंबरला नॉर्वे आहे. नॉर्वेने एकूण 41 पदके जिंकले, ज्याच्यामध्ये 18 सुवर्ण आहेत, 12 या ठिकाणी रौप्य आहेत आणि 11 कांस्य आहेत. त्याच्या लागोपाठ 2 नंबरला अमेरिका 33 पदके, 3 नंबरला नेदरलँड 20 पदके, 4 नंबरला इटली 30 पदके आणि 5 नंबरला जर्मनी 26 पदके. एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जोहान्स क्लेबो. काय नाव आहे? जोहान्स क्लेबो असं त्यांचं नाव आहे. नॉर्वे देशाचे खेळाडू आहेत. बर्फावरती स्लायडिंग नावाच्या खेळाच्या प्रकाराचा त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. यांनी या ठिकाणी या हिवाळी ऑलिम्पिक 2026 मध्ये 6 गोल्ड मेडल पटकावलेले आहेत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. चित्रपटाचं नाव लिहून घ्या, वन बॅटल आफ्टर अनदर. बरोबर, वन बॅटल आफ्टर अनदर नावाचा एक चित्रपट आहे. त्या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. हा जो काही या ठिकाणी सोहळा झाला होता, चित्रपट सोहळा पुरस्काराचा, बाफ्टा पुरस्कार 2026 चित्रपट सोहळा, याच्यामध्ये काही ठराविक 4च गोष्टी असतात ज्या की एक्झामला विचारल्या जात असतात. जसं की सर्वोत्तम चित्रपट वन बॅटल आफ्टर अनदर, सर्वोत्तम दिग्दर्शक पॉल थॉमस ॲडरसन ज्यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे, सर्वोत्तम आघाडीची अभिनेत्री म्हणजेच लीडिंग ॲक्ट्रेस म्हणून जेसी बकली ज्या की हॅमनेट या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे, आणि सर्वोत्तम आघाडीचा अभिनेता लीडिंग ॲक्टर म्हणून रॉबर्ट अरामायो ज्यांनी आय स्वेअर या चित्रपटामध्ये अभिनय केलेला आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. वसई कॅथेड्रल कोणत्या राज्यामध्ये आहे ज्याला संवर्धनासाठी युनेस्को पुरस्कार मिळालेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे वसई कॅथेड्रल. लिहून घ्या एक पॉईंट. महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या 475 वर्ष जुन्या अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलला त्यांच्या उत्कृष्ट जीर्णोद्धार आणि संवर्धनासाठी प्रतिष्ठित 2025चा युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार गुणवत्ता पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे, किंवा हा जो काही युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये हे स्थित आहे वसई कॅथेड्रल. बरोबर, तर याला या ठिकाणी संवर्धनासाठी युनेस्को पुरस्कार मिळालेला आहे. पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र आपलं राज्य. आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. धर्मरक्षक हा भारत आणि खालील कोणत्या देशामधील संयुक्त लष्करी सराव आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी धर्मरक्षक नावाचा जो काही या ठिकाणी सराव आहे, संयुक्त लष्करी सराव, तो भारत आणि जपान या 2 देशांतर्गत असलेला संयुक्त लष्करी सराव आहे. पॉईंट लिहून घ्या. अर्ध शहरी वातावरणामध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणे, सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे आणि संरक्षण सहकार्य मजबूत करणे यावर लक्ष केंद्रित करणे. हा सराव भारत आणि जपानमध्ये आलटून पालटून म्हणजे दरवर्षी या ठिकाणी एकदा या देशामध्ये एकदा त्या देशामध्ये आयोजित केला जात असतो. पर्याय क्रमांक बी,
जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जपानबद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत नवीन साने ताकाची, राजधानी आहे टोकियो, चलन वापरलं जातं जपानी येन, भाषा आहे जापनीज. पुढचा प्रश्न क्रमांक 4. आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील किती संसदेमध्ये संबोधित केलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जवळपास या ठिकाणी 19 वेगवेगळ्या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं, संबोधित करण्यात आलं होतं त्यांच्या मार्फत. बरोबर. जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर लक्षात घ्या, जून 2014 मध्ये सर्वात पहिल्यांदा पार्लमेंट ऑफ भूतान या ठिकाणी इन्व्हाइट करण्यात आलं होतं. त्यानंतर 2014 मध्येच नेपाळच्या पार्लमेंटमध्ये, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, फिजी, मॉरिशस, श्रीलंका, मंगोलिया, UK, अफगाणिस्तान, अमेरिका, युगांडा, मालदीव, गयाना, घाना, पार्लमेंट ऑफ ट्रायनंड अँड टोबॅगो, पार्लमेंट ऑफ नामिबिया, पार्लमेंट ऑफ इथिओपिया आणि लेटेस्ट फेब्रुवारी 2026 मध्ये या ठिकाणी निसेट ऑफ इस्रायल. बरोबर. इस्रायलच्या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं, इन्व्हाइट करण्यात आलं होतं. तर जवळपास 19 पार्लमेंटमध्ये या ठिकाणी ॲड्रेस केलेला आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट पुरस्कार म्हणजेच काय बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म ॲट बाफ्टा अवॉर्ड 2026 हा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बुंग, BOONG, बुंग या चित्रपटाला या ठिकाणी या भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे बाफ्टा पुरस्कार 2026 या चित्रपट सोहळ्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या नेसेट प्लेनमला संबोधित करणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान बनलेले आहेत? हा सुद्धा प्रश्न विचारला जाणार. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. जसं आपल्या देशामध्ये संसद आहे बरोबर का नाही, तसं इस्रायलच्या संसदेचं नाव काय आहे? नेसेट. बरोबर. ऐतिहासिक कामगिरी काय आहे तर नेसेट प्लेनमला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. आणि या ठिकाणी ही जी काही भेट होती इस्रायलला देण्याची, त्याच्या मागचा उद्देश काय होता तर संरक्षण, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या या ठिकाणी व्हिजिटला गेलेले आहेत. पर्याय क्रमांक सी, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इस्रायलबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इसाहाक हर्जोग, पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू, राजधानी आहे जेरुसलेम, चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल. पुढचा प्रश्न क्रमांक 7. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या दिल्ली मेरठ नमो भारत RRTS कॉरिडॉरची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तब्बल 82 किलोमीटर एवढी लांबी आहे. आणि RRTS म्हणजे काय? रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम. बरोबर. तर नरेंद्र मोदी यांनी याचं या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे. दिल्ली मेरठ नमो भारत RRTS कॉरिडॉरची एकूण लांबी आता किती आहे? 82 किलोमीटर. बरोबर. 82 किलोमीटर. पुढचा प्रश्न, CM-302 हे कोणत्या देशाने विकसित केलेले सुपरसॉनिक अँटी शिप क्रूज क्षेपणास्त्र आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, या ठिकाणी चायना. चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. C फॉर चीन, C फॉर CM-302 हे या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं सुपरसॉनिक अँटी शिप क्रूज क्षेपणास्त्र आहे, मिसाईल आहे, जे की चायनाने डेव्हलप केलेलं आहे. पॉइंट लिहून घ्या. हे क्षेपणास्त्र विशेषतः मोठ्या नौदल जहाजांना आणि इतर उच्च मूल्यवान सागरी मालमत्तांना लक्ष्य करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक ए, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चीनबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग, चलन वापरलं जातं रेनमिनबी. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम चे अध्यक्षपद नुकतेच स्वीकारलेले आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे तर 16 वर्षानंतर भारताकडे पुन्हा एकदा याचे नेतृत्व करण्याची संधी आलेली आहे. IONS फुल फॉर्म काय? इंडियन ओशियन नेव्हल सिम्पोजियम. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रपती भवनामध्ये एडविन लुटियन्सची जागा कोणत्या पुतळ्याने घेतलेली आहे? म्हणजेच या पुतळ्याला कोणत्या पुतळ्याने स्टॅच्यूने रिप्लेस करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी राजगोपालाचारी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सी राजगोपालाचारी असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रपती भवनामध्ये एडविन लुटियन्सची जागा यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.
पुढचा प्रश्न, नेदरलँडच्या पंतप्रधान पदाची सूत्रे अलीकडेच कोणी स्वीकारलेली आहेत? सिंपल गोष्ट आहे, नेदरलँडचे जे काही नवीन PM बनले आहेत, प्राईम मिनिस्टर बनले आहेत, पंतप्रधान बनले आहेत, त्यांचं नाव काय? तर पर्याय क्रमांक बी, रॉब जेटन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रॉब जेटन असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी नेदरलँडच्या पंतप्रधान पदाची सूत्रे या ठिकाणी त्यांनी नुकतीच स्वीकारलेली आहेत. प्रश्न आहे एखाद्या देशाच्या नवनिर्वाचित पंतप्रधानाबद्दल. तर 2026 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. पोर्तुगालचे आहेत लुईस मॉन्टेनेग्रो, युक्रेनचे आहेत युलिया स्वेरिडेन्को, रवांडाचे आहेत जस्टिन नेस्नी युब्बा, म्यानमारचे आहेत यू न्यो सॉ, जमैकाचे आहेत अँड्रू हॉलनेस, थायलंडचे आहेत अनुतीन चार्नविराकुल, फ्रान्सचे आहेत सेबॅस्टिन लेकोर्नू, मादागास्करचे आहेत रुपिन फॉर्च्युनाट झाम्फी सांबो, जपानचे आहेत साने ताकाची आणि नेदरलँडचे बनलेत रॉब जेटन. शेवटचा प्रश्न, जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जात आहे? तर पर्याय क्रमांक ए, गोव्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2026 ची जी काही जागतिक महासागर विज्ञान परिषद आहे 2026 ची, ती या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट, हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणते राज्य नक्षलमुक्त राज्य या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे? तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार की राजस्थान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस, 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी, 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे.